नमस्कार, आपला विषय 24 या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार कार्ड डाउनलोड करा फक्त 2 मिनिटांमध्ये. तर मित्रांनो, आता आपल्याला कुठेही सायबर कॅफेवर जाण्याची आवश्यकता नाही. घर बसल्या आपण आधार कार्ड मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकतो. तर मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जावं लागणार आहे गुगल प्ले स्टोअरवरती. तर चला आपण गुगल प्ले स्टोअरवरती जाऊया. त्यानंतर आपल्याला सर्च करावं लागणार आहे एम आधार म्हणून. तर चला आपण एम आधार सर्च करूया. त्यानंतर आपल्याला ऍप दिसणार आहे एम आधार म्हणून, तर त्याला इन्स्टॉल करूया. तर चला आता हे डाउनलोड होत आहे. तर इन्स्टॉल झाल्यावर आपल्याला त्याला ओपन करायचं आहे. तर त्यानंतर काही परमिशन मागतात, तर त्याला आपण परमिशन द्यायची आहे, अलाउ करायचं आहे सर्वांना. त्यानंतर स्किप, ओके, त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, यावरती आपल्याला मोबाईल नंबर एंटर करावा लागणार आहे. तर चला आपण मोबाईल नंबर एंटर करूया. त्या नेक्स्ट, त्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला यावरती फिलअप करायचा आहे. सबमिट करायचं. त्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसणार आहे. यावरती आपल्याला करायचं आहे आधार कार्ड डाउनलोड. त्यानंतर जर आपल्याला पीव्हीसी कार्ड जर हवं असेल, तर ते पीव्हीसी कार्ड मित्रांनो पेड असतात. त्याला काहीतरी फी पे करावं लागतात. जवळपास ₹50 त्याची फी असतात. ते फी पे केली की त्यानंतर आपल्याला पीव्हीसी कार्ड आपल्या जो आपण ॲड्रेस दिला राहतो त्या ॲड्रेसवर आपल्याला येऊन जाणार आहे. तर आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे रेग्युलर आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी आधार कार्ड आहे, तर आय हॅव आधार कार्ड यावरती आधार नंबरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. तर चला आपण इथे आपला आधार क्रमांक टाकूया. त्यानंतर इथे कॅप्चा आहे, तो कॅप्चा इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, कॅप्चा जेव्हा टाकला आपण, त्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचं आहे. तर चला रिक्वेस्ट ओटीपीवर आपण क्लिक करूया. त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या नंबरवरती आपल्याला ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. चला आपण तो ओटीपी फिलअप करूया. त्यानंतर व्हेरीफाय याच्यावर क्लिक करायचं आहे. तर चला व्हेरीफाय होत आहे. तर मित्रांनो, व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्यासमोर येणार आहे एक ऑप्शन ओपन म्हणून. तर त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर पीडीएफ स्वरूपात ही फाईल आपल्याला ओपन होणार आहे. त्यावरती जो काही आपला सुरुवातीचे जे नाव असतात मित्रांनो, 4 आकडी, 4 डिजिट नंबर मित्रांनो, तर ते आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये टाकावे लागणार आहेत. चला आपण ते कॅपिटल लेटरमध्ये टाकूया. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी आजचा विषय 24 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.